विकेट. या देखील चेंडू चौथा चेंडू घेऊन सज्ज राहुल खेळाडूंसाठी. यावेळी समोरच्या दिशेने टाऊन दिग्रा आहेत. लक्ष प्रकाश देखील आहे. सकाळचा नाश्ता देखील त्यांचा झालेला नसेल. पुन्हा सुशील तयार. 2 चौकार 2 षटकार आणि या चेंडूवर देखील समोरच्या दिशेने नेक्स्ट 3 ओव्हर पुढच्या 3 ओव्हर पुढची 3 षटकार महत्वाची असेल. राहुल देवकर एक महत्वपूर्ण गोलंदाज होता सुरेश क्रीडा मंडळ संघाचा. त्याच्यावरती चढावला हल्ला. रिव्ह्यूज दोन्ही संघाकडे. आणि यावेळी मात्र स्विच शेतू चेंडू डे ऑफ छोटे यांचा गली पाहायला मिळतो 38 सर्कलच्या आतमध्ये. खराब चेंडू यावेळी नो बॉलचा निश्चित पाहायला मिळते. पहिल्या षटकात तब्बल 24 धावा ज्या फलंदाजाने कुठला तोच फलंदाजाने स्ट्राईकला सेट आहे. कॉट बेन विकेटला देखील यावेळी देखील पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतो 54. यावेळी समोरच्या दिशेने SD एका नावाखाली सगळे एकत्र येतो. आपण खेळत असतो. धावसंख्या 58 58. स्वतः वैयक्तिक 40 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात सुशील. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लेंथ हिट केला गेला. तर हे षटक खूप चांगल्या प्रकारचं आलं तर नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित रुपेश कोंडाळकर आपली गोलंदाजी लाईनअप बदलू शकतात. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन कम्प्लिटली मिस केली आहे. नुकताच झालेल्या विश्वचषकात देखील पाहायला मिळाले होते त्याच प्रकारचे ग्राफिक्स. यावेळी मोठा फटका येतो. एका धावेची आवश्यकता. वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करायला चेंडू शिल्लक आहेत 2. सुशील स्वतःच्या वैयक्तिक रेकॉर्डकडे या ठिकाणी जरूर पाहणार नाहीत. टीम साठी खेळणार आहेत. टीम जिंकणं कशाही प्रकारे जिंकणं हे त्यांचे. यावेळी समोरच्या दिशेने मिडो शेवटचा चेंडू आपल्या हिमतीवरती डिपेंड करणारा हा खेळाडू. पहिला चेंडू या सामन्याचा सामना करतो सुशील. पहिलाच चेंडू फिरकावून दिला लेगच्या दिशेने आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. आणि या ठिकाणी अंपायर आलेले आहेत योगेश कोंडाळकर. डान्सिंग अंपायरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय नायगाव एरियातील रुपेश कोंडाळकर. दुसरा चेंडू पाहूया. या ठिकाणी हलका चेंडू आणि उंच उडवला हा बॉल पाहूया. झेल फलंदाजी. चेंडूवरती 2 षटकार आणि गोलंदाज मिस होतो. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी तिसरा शॉट देखील पाहूया. हॅट्रिक आणि सलग 3 चेंडू वरती 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुशील आणि 6 हॅट्रिक साठी हे बक्षीस यांना लागू होणार नाहीये. हे जुने खेळाडू आहेत. सचिन सावंत यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पाठवले आणि या ठिकाणी डान्सिंग अंपायर रुपेश कोंडाळकर. चेंडू द्यायचा आहे. पाहूया आता संतोष रावराने काय करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू कदाचित मारले असते ती किमया करू शकले असते. पुढचा चेंडू रावराणे यांचा ऑफ साइडच्या दिशेने. हा सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषा पार.
आपण जसे बार्बी डॉल पाहिली होती तसं बार्बी डॉल टाइप अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोट इन द मॅचेस. हॅलो, यावेळी अतिशय सुरेख चेंडू सामना करतील सुशील शिंदे. पाहूया काय होते. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर हा सुरेख चेंडू त्यांनी संधी होत्या. पाहूया आणि धाव बाद होते. संकेत भोसले थोडासा लेग स्टंपच्या बाहेर टाक. रिव्हर्सचा प्रयत्न आणि लेग बिफोरच्या अपेल. पाहूया चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले होते या ठिकाणी संकेत भोसलेने आपल्या षटकातील शेवटचे. त्या अगोदर एक थोडासा वीक चेंडू उलटा त्याचा समाचार घेतला सहारानंदच्या. 55 धावा झालेल्या 55. पुन्हा एकदा लोअर फुलटाज आणि लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू. 6 धावासाठी षटकार. धाव संख्या झालेली 61 वर विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि सुशील शिंदे वैयक्तिक 46 धावावरती आहेत. पाहूया दुसरी हाफ सेंचुरी होते का. आणि दुसरा चेंडू भिरकावून साईडच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार आणि अर्धशतक आपलं या षटकारासहित पूर्ण केलेलं आहे सुशील शिंदे. वेल प्लेड. सलग दुसरं कल्पेश सर आलेले आहेत. लाईव्ह बना दूंगा कल्पेश. तिसरा चेंडू सुंदर फटका. पाहूया आणि या ठिकाणी मात्र चांगला झेल असा झेल होता परंतु चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलेला आहे रोहित खांडेकर.